नमस्कार, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2020चा अभ्यास करणार आहोत। तर या परीक्षेमध्ये जी की परीक्षा 4 सप्टेंबर 2021 रोजी कंडक्ट केली होती, तर या परीक्षेमध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमितीवरचे प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत। वेळ न गमावता डायरेक्ट सुरुवात करणार आहोत। पहिला प्रश्न, या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिली जी संख्या जी आहे ही 5 आहे, तर दुसऱ्या स्तंभामध्ये ही संख्या 5च आहे। दुसऱ्या स्तंभाची पहिली संख्या ही 4 आहे, लक्षात घ्या। तर येथे सुद्धा तिसऱ्या स्तंभाची शेवटची संख्या ही 4 आहे। जर येथे 6 असेल तर ऑब्वियसली इथे 6 असायला पाहिजे। म्हणजेच काय, तर यामुळे आपले ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 3 हे एलिमिनेट झालेले आहे। मग आता दोनच ऑप्शन राहिलेत, जेथे की चौथा जो अंक आहे हा 6 आहे। इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर तुमच्या एक गोष्ट आणखी लक्षात येईल की 8, 6 या संख्या ज्या आहेत ह्या ऑलरेडी दोघांमध्ये सेम आहेत। एकच संख्या राहिली, एक म्हणजे 5 किंवा एक संख्या म्हणजे 4, यापैकी कोणती तरी संख्या जी आहे ती असणार आहे। तर लक्षात घ्या, ही शेवटची संख्या इथे 3 आहे, तर इकडे जी संख्या जी आहे ही 4 आहे। म्हणजेच काय, येथे +1 केलेला आहे। येथे पण पाहू शकता ही संख्या 5 आहे, तर ही संख्या इथे 6 आहे, म्हणजे +1 केलं आहे। मग इथे जी आहे ही संख्या 4 आहे, तर येथे +1 केल्यानंतर संख्या 5 पाहिजेच। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे। त्याचबरोबर आणखी एक संबंध लागतो, तो संबंध म्हणजे लक्षात घ्या बेरजेचा। 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 6 16, या सर्व संख्यांची बेरीज 16 येते। येथे जर बेरीज केली 4 आणि 6 10, 10 आणि हे 9 म्हणजे 19 येत आहेत। 4 6 8 4 म्हणजे हे 22 येत आहेत। तर या सर्व संख्यांची बेरीज किती असायला पाहिजे, तर लक्षात घ्या की 16 मध्ये जर आपण 3 मिळवले तर 19 येत आहेत। 19 मध्ये 3 मिळवले तर 22 येतात। मग 22 मध्ये 3 मिळवले तर 25 यायला पाहिजे। या सर्वांमध्ये जर पाहिलं तर पहिलाच तो ऑप्शन जो आहे त्यांची बेरीज आपल्याला 25 येते, कारण आपण लक्षात घेऊ शकता 6 6 12, 12 8 20, 20 ने 5 25। सो 1 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे। पुढील प्रश्न लक्षात घ्या। या प्रश्नामध्ये सो या प्रश्नामध्ये आपण पाहू शकता प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चौफकळ बसवून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र समान येथे अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्द जोडी वा शब्दसमूह निवडा। रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री करतानाची त्या गुंतवणूकदारांची मनस्थिती विसंगत, सर्वात महत्त्वाचा शब्द आहे विसंगत वाटत होती। विसंगत म्हणजे जी नॉर्मल जी असते तशी वाटत नव्हती। तर याच्यामध्ये येथे जे आहे कोणता शब्द पाहिजे, तर कमजोर आणि भकास जो आहे ही ऑब्वियस नॉर्मल असणार आहे। जर रोखे बाजार कोसळलेला आहे, कमजोर आणि उपरोधिक हा सुद्धा नॉर्मल आहे। सांत्वना पलीकडचे आणि उपरोधिक हा सुद्धा नॉर्मल आहे। मग आपल्याला विसंगत शब्द पाहिजे। विसंगत शब्द असणार आहे आशावादी आणि आनंदी। सो ऑप्शन क्रमांक 3 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे। सो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63। 6 पृष्ठांवर 1 2 3 4 5 अशी ह्या ज्या संख्या आहेत या लिहिलेल्या आहेत। सोबतचा घन अभ्यासा 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठांवर नाही। आता आपण आधी लक्षात घेऊया की येथे ज्या आलेल्या संख्या ज्या आहेत बघा, ही 1 आहे, ही एक संख्या आहे, या सरफेसवर आले। म्हणजेच काय, या बॉटम सरफेसवर जे आहे त्याची विरुद्ध असणार आहे। इथे जे आहे 6 आलेले आहे, म्हणजे या बाजूला जे आहे 6ची विरुद्ध, आणि इकडे जे आहे हे 2 आलेलं आहे, म्हणजेच या बाजूला जे आहे 2च्या विरुद्ध संख्या असणार आहे। मग दिलेल्या संख्या किती आहेत, तर दिलेल्या संख्या आहेत 1 2 आणि 6। मग आता पाहूया विरुद्ध बाजूला येणाऱ्या संख्या इथे दिलेल्या आहेत का, तर 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठांवर नाही म्हटले। 1 आणि 6च्या नाही म्हणजे 2च्या असणार आहे, मग 3 ही संख्या 2च्या विरुद्ध बाजूला। 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही।
6च्या विरुद्ध पृष्ठाने म्हणजे 1च्या असणार आहे आणि उरलेली संख्या म्हणजेच 5 सो आपण इथे लिहिलेलं आहे. आता त्यांनी एक कंडिशन दिली आहे. ते म्हणतात 1 ही संख्या वरच्या पृष्ठभागावर राहील. तर 1 ही वरच्या पृष्ठभागावरच आहे. अशा रीतीने घन फिरवला आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ, हे जे आहे हे उजवीकडचे पृष्ठ आहे ज्याच्यावर 6 लिहिलेला आहे, तो आत्ताच्या 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठावर आणले. मग हा काय केला, 6 जो आहे तो इथे आणला, मग 2 जो आहे तो इकडे जाणार आहे. बरोबर आहे. तर मी आता काय करतोय, हे 6 खोडून टाकतोय आणि 2 पण खोडून टाकतो. तर 6 इथे आला, 2 इकडे आला. तर उजव्या पृष्ठभागावर कोणती संख्या असेल, उजवी ही बाजू आपण म्हटलेली आहे म्हणजे 2च्या अपोजिट जी असेल ती 2 असेल. तर उजवी जी आहे ती 2च्या अपोजिट असणार आहे. ती कुठली असणार आहे, 3. सो 3 हे दिलेल्या प्रश्नाचं म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, एक मिनिट, पुढील प्रश्न, सोबतच्या जाळ्यांची घडी घालून घनाकार मिळवला. घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा ज्या शिरोबिंदूत छेदतात त्यांची संख्या निवडा. आधी तुम्हाला हे लक्षात घ्यायला लागेल की 2 किंवा 3 कर्णरेषा. कर्णरेषा म्हणजेच काय, समजा मी हा जर एक स्क्वेअर घेतला तर ही जी रेषा असते याला म्हटलं जातं कर्णरेषा. कर्ण एकूण 2 असतात. दुसरी कर्णरेषा कुठली असणार आहे, तर इथे मी जी तुम्हाला पिंकमध्ये दाखवतोय ही पण एक कर्णरेषा असणार आहे. ओके, अशा पद्धतीच्या कर्णरेषा असतात. हे 2 किंवा 3. मग आता समजा 2 किंवा 3 म्हणजेच काय, तर समजा मी असं 2 घेतले इकडे. ओके, इथे मिळणारी रेषा, इथे मिळणारी रेषा, म्हणजे ह्या शिरोबिंदूमध्ये किती, 2 कर्णरेषा मिळाल्या. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या की ज्यावेळेस अशा प्रकारची आकृती दिली जाते तेव्हा हा वर्टेक्स आणि हा वर्टेक्स म्हणजेच काय शिरोबिंदू एकमेकाला मिळणार आहेत. आता हा शिरोबिंदू आणि हा शिरोबिंदू मिळाला तर फक्त एकच कर्णरेषा असणार आहे इथे, तर इथे आपल्याला काही काम होणार नाही आहे. त्यानंतर बघा, हा बिंदू आणि हा बिंदू एकमेकाला जुळणार आहेत म्हणजेच काय, ही एक कर्णरेषा, ही एक कर्णरेषा आणि हा जो असणार आहे हा टॉप असणार आहे, हा सुद्धा इकडे जे आहे येथेच मिळणार आहे. म्हणजेच हा बिंदू, हा बिंदू आणि हा बिंदू हे काय बनणार आहेत, तर एकच बिंदू बनणार आहेत. म्हणजे 3 कर्णरेषा ज्या आहेत ते एका बिंदूत मिळणार आहेत. समजा त्याला मी म्हटलं ए बिंदू जे आहे तिथे 3 कर्णरेषा मिळाल्या. आता बघा इकडे मी परत जातोय, ह्या 2 रेषा मिळवतोय, फक्त इथे एकच राहते. आपल्याला काय पाहिजे, कंडिशन 2 किंवा अधिक पाहिजेत. इथे काही काम होत नाहीये. इथे जर पाहिलं तर इथे पण काही होत नाहीये. पण या बॉटमला जो आहे इथे पाहू शकता, इथे 3 कर्णरेषा मिळाल्यात, 1 2 3. म्हणजेच हा जो बी बिंदू आहे येथे सुद्धा 3 कर्णरेषा मिळतील. म्हणजेच काय की एकंदरीत 2 अशा संख्या आपल्याला मिळतील की जेथे 2 किंवा अधिक कर्ण एका शिरोबिंदूमध्ये मिळतात. आता हा प्रश्न खरं तर तुम्ही जर याने जरी केला, आपली इमॅजिनेशनने जरी केला, तुम्ही काय इमॅजिनेशन करू शकता की समजा ही जी आकृती आहे बघा, हे समजा तुम्ही स्किप करा, एवढं जे आहे हे स्किप करा आणि एखादा समजा ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून एखादा पार्सल आलेलं आहे आणि त्या पार्सलचं जे आहे तोच घनाकृती आकाराचा आहे आणि हे तुम्ही असं मिळवतायत. तर मग हा मिळणार आहे, हा मिळणार आहे, हा मिळणार आहे, हा मिळणार आहे. आणि इकडे जे आहे हा जो मी म्हणालेलो स्किप करा, तर स्किप केलेला जो पार्ट आहे तो काय होणार आहे, तो वरच्या बाजूला जाणार आहे. म्हणजेच काय, तो इथे याला मिळेल, इकडून जे आहे याला मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न, सोबतच्या पारदर्शक कागदाचा तुकडा X अभ्यासाने तो वापरून तयार केलेली घडी निवडा. आता त्यांनी काय सांगितलंय की ही समजा जी घडी आहे त्रिकोणी, ती मी इकडे फोल्ड केली तर हा जो कोन जो आहे तो इकडे येणार आहे. बघा मी इकडे पिंक मध्ये दाखवतोय, इथे येणार आहे. घडी घातली मी तर इथे तशी आकृती दिसत नाही, येथे पण दिसत नाही. 2 ऑप्शन इलिमिनेट झाले. आता एकतर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल किंवा ऑप्शन क्रमांक 4. आता ऑप्शन क्रमांक 2 आणि 4चा अभ्यास केला असता ही पण सारखी दिसते, हे पण सारखे दिसते, हे पण सारखं दिसतंय, पण ते कशाला बघत बसायचं. मग आपण काय करतो, जे विसंगत आहे म्हणजे दोन्ही आकृतीमध्ये जे वेगळं दिसतंय तिचा फक्त अभ्यास करू. बघा मग ही जी चंद्रकोरीसारखी जी थोडीशी आकृती दिसते ती इकडे येताना अशीच दिसेल आणि इकडे येताना जी आहे त्याच्या विसंगत होणारे म्हणजे इकडून येताना इथे येईल ती आणि
इकडे येताना अशी विसंगत होणार आहे. म्हणजेच काय तर इकडे जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 4 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न आपण पाहतोय की प्रश्न क्रमांक 66 पूर्णतः वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा. प्रामुख्याने निवडणुकात मतदातांच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. आता त्यांनी काय म्हटलंय की तरुणांकडून होणाऱ्या मतदाराला लागलेली उतरती कळा, म्हणजे तरुण जे आहेत ते कमी मतदान करतात, वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. हीच प्रथा चालू राहिली, वयस्क लोक जे आहेत ते मतदान जास्त करतायत. ही जर प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाहीत आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार असे म्हणता येणार नाही. अशा स्थितीला आपण पोहोचण्याची शक्यता आहे. लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकीला पर्याय शोधणे गरजेचे आहे. तर वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या, त्रुटी म्हणजेच एखाद्याप्रमाणे म्हणू शकतो की आडमुठी भूमिका किंवा एखादं काहीतरी बेताल वक्तव्य केलेलं वाक्य सांगा. तर बघा, निवडणूक ही सर्व लोकशाही देशात शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित केलेली एकमेव प्रक्रिया आहे. ठीक आहे, ही काही असं विसंगत काही वाटत नाही किंवा त्रुटी वाटत नाही. निवडणुकीत मतदान करण्याऐवजी तरुण सामाजिक संस्थांच्या मदतीने दबाव गटात सामायिक होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. दूरस्थ निवासी स्थानामुळे महाजालद्वारे किंवा पोस्टाद्वारे मतदानाचा पर्याय वापरण्यात समस्या येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. आता हे कसं वाक्य लक्षात घ्या की जे आता तरुण आहे ते नंतर मग वयस्कर झाले की मग मतदान करतील, काहीतरीच वाक्य. म्हणजे ही त्रुटी जी आहे, तर युक्तिवादातील त्रुटी जी आहे हे आपण इथे म्हणू शकतो. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, म्हणजेच याच्याशी विसंगत हा जो परिच्छेद दिलेला आहे याच्यावरून हे आपण निष्कर्ष काढू शकत नाही, म्हणजे एक प्रकारे त्रुटी आलेली आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 67 दिलेल्या माहितीवर आधारित आहे. ओके, इथे आधी ना जेव्हा कधी पण आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न दिला जातो तेव्हा हे जे वाक्य आहे शेवटचं हे वाचून घ्या. जर तुम्हाला एलिमिनेशन किंवा डायरेक्ट आन्सर येत असेल तर हे सर्व सॉल्व करण्याची गरज नाही. परंतु येथे जे वाक्य दिलेलं आहे, बी हा ईच्या जागेवर गेला, ई हा क्यूच्या जागेवर गेला आणि क्यू हा बीच्या जागेवर गेला तर ओच्या समोरील व्यक्तीची डावीकडील दुसरी व्यक्ती कोण असेल. आता हे जे आहे खूप कन्फ्युजिंग आहे आणि असं सलग आन्सर जे आहे ते मिळणार नाही. म्हणून मी काय करतोय, जे त्यांनी 5 व्यक्ती दिलेले आहेत जे दक्षिणेकडे तोंड केलेले आहेत, मी त्यांचे अधिक लिहून घेतो इकडे, समजा ॲरो दाखवतो इकडे. त्यानंतर उत्तरेकडे तोंड करत बसलेल्या 5 व्यक्ती, मग इथे मी 5 व्यक्ती आणखी घेतोय. ओके, ई हा ओच्या समोर आहे जो एमच्या उजवीकडे लागून आहे. या वाक्य जे आहे ते मी सध्या स्किप करतोय. ई आणि एन एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहे. कर्णरेषा म्हणजेच बघा, समजा मी इथे जर एक स्क्वेअर घेतला तर हा बिंदू आणि हा बिंदू जोडणारी रेषा म्हणजे कर्ण, त्याचप्रमाणे हा बिंदू आणि हा बिंदू जोडणारी रेषा म्हणजे कर्णरेषा. म्हणजेच काय, एकतर आपला सी जो आहे तो इथे असेल किंवा इथे असेल, किंवा जे आहे आपला एन जो आहे तो इथे असेल किंवा इथे असेल, यावरून आपल्याला समजतंय. म्हणजेच काय, ते एंड पॉइंटला असणार आहे. त्यानंतर पुढचा बघा, बी जो डीच्या डावीकडे लागून आहे, क्यूच्या समोर आहे, हे सुद्धा आपल्याला स्किपच करावं लागेल. एम हा रांगेच्या एका टोकाला, हे सर्वात युजफुल वाक्य आहे आणि इथूनच आपली सुरुवात होते. कारण का, एमच्या उजवीकडे लागून आहे हे पण इकडे म्हटलंय, कोण, ओ. तर बघा, एम समजा मी इथे घेतला किंवा इथे घेतला, एम बघा उत्तरेकडे पाहतोय, तर उजवीकडे जे आहे जर एम इथे असला तर उजवीकडे कोणीच राहणार नाही, म्हणजे एम इथे नसणार आहे, म्हणजेच एम इथे असणार आहे. सो मी इथे लिहून ठेवतो, इथे आपला एम असणार आहे. आणि ओ हा कुठे आहे, उजवीकडे आहे एमच्या. त्याच्यानंतर ईच्या ओ हा ईच्या समोर आहे, सो ई इथे मी घेतलेला आहे. म्हणजेच मी हे 5वं वाक्य आणि दुसरं वाक्य दोन्ही जे आहेत वाक्य मिळून जे आहे मी काय केलेलं आहे, तर MOE हे इकडे लिहिलेलं आहे. हे सगळं मी खोडतो म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता त्यांनी काय म्हटलंय की
सी आणि एन एकमेकाच्या कर्णरेषेत आहेत. मग आता इथे जर एम आलेला आहे तर आपण इथे सी आणि इथे एन आपण घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं. ठीक आहे. बी जो डीच्या डावीकडे लागून आहे क्यूच्या समोर आहे. बी डीच्या डावीकडे बघा समजा मी इथे जर घेतला बी डीच्या डावीकडे, समजा इथे जर घेतला डीची पोझिशन, ओके, तर काय होईल की डावीकडची जी बाजू जी आहे ते बी इथे यायला पाहिजे, म्हणजेच किंवा डी इथे असेल आणि बी इथे असेल. तर यावरून माझा काही निष्कर्ष लागत नाही, म्हणून हे वाक्य जे आहे हे सध्या मी स्किप करतो. अजून कुठलं वाक्य मिळत आहे का यावरून आपण पाहणार आहोत. तर बघा पी जो क्यूच्या डावीकडे आहे, बघा इथे दोन आहेत, दोनच फक्त वॅकंट स्पेस आहेत. एक तर काय असेल क्यू इथे असेल किंवा क्यू इथे असेल. आता क्यू समजा जर मी इथे घेतला तर क्यूच्या डावीकडे इकडे काय येईल पी येईल. क्यू इकडे जर असला तर इथे ओ ऑलरेडी आहे, म्हणजेच काय पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे याच्यावरून मला पी आणि क्यूची इकडे पोझिशन जी आहे ती मिळालेली आहे. आणि डीच्या समोर आहे कोण पी, म्हणून मी इथे डी इथे घेतलेला आहे. आता बघा बी जो डीच्या डावीकडे लागून आहे, डी इकडे मी बी घेतलेला आहे, ओके, आणि क्यूच्या समोर आहे, बरोबर लिंक लागलेली आहे. आता इथे उरलेलं काय आहे तर ए. अशा पद्धतीने आपण इकडे सिटिंग अरेंजमेंट जी आहे तिकडे कंप्लीट केलेली आहे. आता पुढचं बघा बी हा ईच्या जागेवर गेला. बी कुठे गेला ईच्या जागेवर गेला, मी इथे बी घेतला ईच्या जागी. नेक्स्ट ई हा क्यूच्या जागेवर गेला. ई जो होता तो क्यूच्या जागेवर गेला. त्याच्यानंतर जे आहे क्यू हा बीच्या जागेवर गेला. क्यू जो होता तो बीच्या जागेवर गेला. आता त्यांनी म्हटलंय की ओच्या समोरील व्यक्तीच्या, ओची समोरील व्यक्ती कोण येईल तर बी, ओके, त्याच्या डावीकडून दुसरी. आता तो कुठे बघतोय दक्षिणेकडे बघतोय, त्याची डावी बाजू कुठे असणार आहे ही असणार आहे. दुसरी व्यक्ती कोण, दुसरी व्यक्ती ही असणार आहे क्यू. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर क्यू हे असणार आहे. मित्रांनो हा प्रश्न जो आहे हा अक्षरशः खूप वेळखाऊ प्रश्न होता. खरं तर याला ॲक्च्युअल एक्झामिनेशनमध्ये सॉल्व करताना स्किपच करावा लागतो, कारण अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत खूप वेळ घेतात आणि बाकीचे सोपे जे क्वेश्चन्स आहेत ते राहून जातात. सो चॉईस इज टोटली युअर्स की हे सॉल्व करायचं किंवा नाही. बट पर्सनली जर मला विचाराल तर हे स्किप करणंच जे आहे श्रेयस्कर असतं. त्यानंतर पुढचं बघा प्रश्न क्रमांक 68. एक वाक्य आणि अनुषंगाने येणारी दोन कारणे म्हणजेच R1 आणि R2 दिलेलं आहे आणि ते म्हणतात हल्ली लोक खूप प्रमाणावर दूरस्थ खरेदी म्हणजे टेलिशॉपिंग करतात. तर त्याची कारणं जी आहेत लोक मोठ्या प्रमाणावर दूरदर्शन पाहतात, तर हे कारण असू शकत नाही. हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. वेळ आणि पैसा या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या खूप मॅटर करतात टेलिशॉपिंग किंवा इतर तुमचं ई कॉमर्स साईटला शॉपिंग करताना. सो वेळ इथे फॅक्टर दिलेला आहे, सो हे बरोबर आहे. सो R2 हे बरोबर आहे, R1 नाही. सो प्रश्न ऑप्शन क्रमांक 2 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 69. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. तर बघा खूप छान सिच्युएशन दिलेली आहे. तर बघा हे जे आहे समजा प्रसादने 8 किलोमीटर इकडून जे आहे, समजा मी इकडे दुसरा पेन घेतोय, 8 किलोमीटर जे आहे हे प्रवास केलेला आहे. त्याच्यानंतर उजवीकडे वळून म्हणजे इकडे गेला, उत्तरेकडे गेला, उजवीकडे वळला, त्यानं 5 किलोमीटर प्रवास केला. त्याच्यानंतर जे आहे पुन्हा उजवीकडे वळला, ओके, त्यानं 4 किलोमीटर प्रवास केला. त्याच्यानंतर जे आहे पूर्व दिशेकडचे बघा इकडे असते आपली पूर्व म्हणजे पूर्व दिशेकडे 3 किलोमीटर प्रवास केला. त्याच्यानंतर शेवटी डावीकडे वळला, डावी म्हणजे इकडे वरची येईल त्याच्या 2 किलोमीटर प्रवास केला. तर तो घरापासून किती मीटर अंतरावर आहे. खूप छान आणि सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या. हे त्याचं घराचं टोक आणि हे जे आहे तो पोचलेला आहे तिथे. इथून जे आहे एक आपण सरळ रेषा घेतली ती म्हणजेच काय तो जितक्या अंतरावर आहे ती रेषा. मग आपल्याला काय करावं लागेल, एक या ठिकाणी जे आहे एक काटकोन त्रिकोण काढायला लागेल. काटकोन त्रिकोण बघा कसा काढणार, तर इथे एक रेषा घेणार. आता या रेषेची लांबी जी असणार आहे ती किती हे बघा, हे 5
आणि हे 4, हे 3, 5 आणि 3 किती झाले 8, तर ही असणार आहे 8 किलोमीटर. त्यानंतर या बिंदूपासून या बिंदूपर्यंत ही जी लांबी असणार आहे, तो बघा ही टोटल आहे 8, ही आहे 4 आणि ही आहे 2, म्हणजेच ही असणार आहे 6, कारण ही 2 आहे, ही इतकी 4, 2 आणि 4 6. मग येणारी जी हायपोटेनस म्हणजे आपला कर्ण किती अंतराचा असणार आहे, डायरेक्ट मी आन्सर लिहू शकतो 10 किलोमीटर. कसं, तर पायथागोरन ट्रिपलेट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हे खरं तर आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला हे पायथागोरन ट्रिपलेट वगैरे माहिती नाही. लक्षात ठेवा, हे 2-4 पायथागोरन ट्रिपलेट नेहमी विचारले जातात. 3, 4, 5 दोन बाजू जर 3, 4 असतील तर कर्ण हा 5 असतो. त्यानंतर 6, 8, 10 जे आता आपण यूज केला. त्यानंतर 9, 12, 15, त्याचबरोबर 5, 12, 13, त्याचबरोबर 15, 20, 25 हे जे काही आहेत हे पायथागोरन ट्रिपलेट आहेत. मी इथे पायथागोरन ट्रिपलेट हा यूज केला. जर दोन बाजू 6 आणि 8 असतील तर तिसरी बाजू ही 10 असावी. आता हे कोणाकोणाला जर कठीण वाटत असेल तर ते आपलं पायथागोरसचं सूत्र वापरू शकता, कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग. ओके, मग इथे जर तुम्ही यूज केला कर्ण जे आहे बाजूवर्ग, तर बाजू किती आहे 6 आणि 8, 6 6 इथे 36 आणि 8 8 64. ओके, सो इथे 100 येऊन जातात. सो कर्ण वर्ग बरोबर 100, तो कर्ण जे आहे तुमचं 10 इथे मिळून जाणार आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. पुढील प्रश्न, आता हा प्रश्न सॉल्व करताना खरं तर थोडंसं कॉमन सेन्स लावलं तर हा प्रश्न खरं तर कट टू कट सॉल्व करण्याची काही एक गरज नाही आहे. कारण लक्षात घ्या, ABCD या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर त्यांच्या अतिप्रिय रंगाबाबत सर्वेक्षण केले. B खेड्यातील 50% लोकांचा लाल अतिप्रिय रंग आहे. ओके, आता आपण काय करूया की हे सर्व जे अतिप्रिय रंग जो आहे, किती टक्के लोकांना अतिप्रिय रंग आहे लाल, तर बघा 6200 ही टोटल आहे 100%, तर 10% किती असणार आहे 620. 20% म्हणजे 2ने फक्त गुणावं लागेल, म्हणजेच किती 1240 लोकांना लाल रंग जो आहे तो इथे पसंत आहे किंवा अतिप्रिय आहे. त्याच्यानंतर आता B खेड्यात जी राहणारी लोक आहेत ती किती आहेत, तर लक्षात घ्या, तर 23%. आता 20% आपण आधीच काढले, ते म्हणजे 1240. ओके, 3% जर काढायचं असेल तर काढू शकता, कारण 1% म्हणजे 62 येईल तुमचं. ओके, 3ने गुणलं की तुमची वरचे जे 23% ते आहे ते मिळून जातील. 3 दुने 6, 6 त्रिक 18 हे जर मिळवले त्याच्यामध्ये तर तुम्हाला ॲक्युरेट संख्या पाहिजे असेल तर ॲक्युरेट मिळून जाईल. 6 8 4 1202 हातच्याला 1 4 1426 इथे मिळून जाते. खरं तर हे काढायची पण गरज नाही आहे. का मी इतकं म्हणतो की काढायची गरज नाही किंवा काय, कारण इथे जर पाहिले तर ऑप्शन जे आहेत 526, 713, 1260 आणि 1426 हे एकमेकाशी जवळजवळ नाही आहेत. म्हणून एक्झाममध्ये खरं तर अशाच पद्धतींचा यूज करावा लागतो, जेणेकरून ऑप्शन तर आन्सर तर समोर आहेत, फक्त आपल्याला गेस करायचे नक्की कुठलं असणार आहे. तर बघा 1426 आले, त्याच्यापैकी 50%, मग 50% याची म्हणजेच किती अर्धा, म्हणजे 1426ला 14ला भागला तर इथे 7 येणार आहे, 26ला भागला म्हणजे 13 येणार आहेत, म्हणजे किती 713 लोक जे आहेत ज्यांना लाल रंग जो आहे तो अतिप्रिय आहे. ओके, हे कुठले तर B खेड्यातील. ओके, मग त्यांनी विचारले की तोच अतिप्रिय रंग जो आहे तो इतर खेड्यातील किती लोकांना पसंत आहे. मग 1240 - 713 केले की तुमचं 527 इथे उत्तर मिळून जाईल. आता मी जर असतो तर मी इथे कशा पद्धतीने सॉल्व केलं असतं, लक्षात घ्या. मी काय केलं असतं की हे 20%, ओके, म्हणजेच किती 1240, याला पण मी ॲप्रॉक्सिमेटली 23ला सुद्धा 20%च कन्सिडर केलं असतं आणि त्याचा अर्धा म्हणजे 10% मी केलं असतं, किंवा 11% जरी घेतलं असेल चाललं असतं. ओके, तर 10% म्हणजेच किती, तर मी डायरेक्ट इथे केलं असतं की 620चा म्हणजेच किती 310. ओके, याच्यामधून हे मायनस केले की बऱ्यापैकी जे आहे तुम्हाला इथे फिगर जी आहे ती तुम्हाला इथे मिळून जाते. सॉरी 1240 ना, 1240 म्हणजे 600
20. ओके, सो 1240 वजा 620 मी केले असते तर मला 620च भेटले असते, म्हणजे 620 पेक्षा कमी असणारी संख्या, कारण मी ते 23% नाही घेतलेली. सो मी डायरेक्ट उत्तर लिहिलं असतं 527 विदाऊट कॅल्क्युलेशन. एक फक्त प्रेडिक्शन केलं असतं आणि डायरेक्ट उत्तर येऊन जातं. त्यानंतर पुढचं बघा, जर 28 किलोमीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल, तर मी एक ते वर्तुळाकार मैदान घेतोय. बघा, हे जे एक मैदान आहे, ओके, ज्याचा व्यास जो आहे तो किती आहे, तर 28 मीटर आहे. आता 28 मीटर व्यास आहे, आपल्याला कधी पण काय पाहिजे असते, तर त्रिज्या पाहिजे असते. ओके, इथे जी आहे त्रिज्या जी आहे ते किती असणार आहे, मग त्रिज्या असेल याची 14 मीटर, कारण डी जो असतो आपला किती असतो, 2 टाइम आर, म्हणजेच आर जर काढायचे तर आपल्याला d/2 करावं लागेल, म्हणजे डायमीटर डिवाइड बाय 2. त्याच्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता आहे. मग इथे जे आहे हा एक रस्ता आहे 7 मीटरचा, आणि त्याचे क्षेत्रफळ किती. मग हे जे रस्ता आहे त्याचा पण अजून एक इकडे वर्तुळ घेतलेला आहे. आता आपल्याला सांगितलं की रस्त्याचे क्षेत्रफळ किती, म्हणजेच हा जो पोर्शन आहे याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. मग क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण काय करणार, आधी मोठा वर्तुळ जे आहे त्याचं क्षेत्रफळ काढणार, म्हणजे πr वर्ग. त्याच्यामधून छोटं वर्तुळ जे आहे त्याचं क्षेत्रफळ वजा करणार, म्हणजेच आपल्याला सूत्र मिळणार पाय. आता इथे मोठा वर्तुळ जे आहे त्याची त्रिज्या आपण r1 म्हणू, छोट्या वर्तुळाची त्रिज्या r2 म्हणू. पाय r1 वर्ग वजा r2 वर्ग. ओके, मग इथे जे आहे आपल्याला मिळून जाईल. बघा, पहिल्या वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे, तर येथे जे आहे 14 अधिक 7, म्हणजे पहिल्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे r1 आपल्याला मिळेल 21 आणि r2 जी आहे ती 14. इथे आपण टाकणार आहोत पायची किंमत 22/7, r1 वर्ग म्हणजे 21चा वर्ग, 21चा वर्ग 441, आणि त्यानंतर याची जी आहे 14 म्हणजे 196. ओके, सो 22/7 गुणिले पहिले आपण ब्रॅकेट सॉल्व करतो बॉडमास रूलने, तर 441 इथे 11तून 6 गेले तर राहिले 5, त्यानंतर 43 मधून 19 म्हणजे किती राहिले, तर 24. 7 1 7, 7 3 21, उरले 3, 7 5 35, म्हणजेच 22 गुणिले 35. सो 35 गुणिले 2 म्हणजे 70, 35 गुणिले 2 70 आणि 7 77. सो 777 हे जे आहे ह्या शेडेड पोर्शनचं क्षेत्रफळ येणार आहे. सो 770 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न, शेतातील तण काढण्यासाठी येथे म्हटलंय की 5 मजुरांना 12 दिवस लागतात. आता बघा, हे समजा 5 मजूर आहेत, 1 2 3 4 5, हे जे आहेत 12 दिवस लावतात. आता इथे काय केलंय, 15 मजुरांना किती दिवस लागतील, 15 मजूर इथे घेतलेले आहेत. आता मला एक सांगा की जर मजुरांची संख्या जर वाढवली तर ऑब्व्हियसली दिवस जे आहे ते कमी लागतील ना, 12 पेक्षा कमी. खरं आहे की नाही. मग इथे जो आहे कुठल्या मॅथ्सची किंवा कुठल्या फॉर्म्युलाची किंवा कशाचीही गरज नाही आहे. 12 पेक्षा कमी फक्त इथे एकच ऑप्शन दिसतोय, तो म्हणजे 4. डायरेक्ट लिहून टाका. काय गरज आहे कुठल्या फॉर्म्युलाची किंवा काहीच गरज नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की सर दाखवा की जर अशा पद्धतीचा प्रश्न आला आणि जर ऑप्शन सर्व जर समजा 12 पेक्षा कमी आहेत, मग आम्ही काय करायचं. तुम्ही एक सोपं सूत्र वापरा की बघा, किती आहेत मजूर 5, किती दिवस 12, बरोबर काय असणार आहे, किती आहेत मजूर 15, किती दिवस लागतील एक्स माना. दोन्ही सेम पाहिजेत ना, कारण काम जे आहे तेच काम म्हटलं त्यांनी, म्हणजेच वर्क डन जे आहे ते तुमचं सेम आहे. सो इकडे बरोबर घेणार आहात, म्हणजेच काय, तर 5 गुणिले 12, इकडे 15 हातच्याला जातील. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 4 12, 4 दिवस. सो अशा पद्धतीने आपण इथे सॉल्व करू शकता. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 73. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. आता मी खूप इथे बोलून जाईल की खूप सोपं आहे किंवा काय. जर तुम्हाला हे माहिती असेल तर सोपं आहे, माहिती नसेल तर खूप कठीण होऊ शकतं तुमच्यासाठी, कारण तुम्ही हे सोडवत बसाल 5 मिनिट तरी पण तुम्हाला काही लवकर मिळून जाणार नाही. तर बघा, आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 आहे, तर त्यांचे आजचे वय किती. आता दिलेल्या ऑप्शन्सपैकी प्रत्येकाची बेरीज जर पाहिली तर 72 72 72 72 आहे, तर त्याच्यामुळे कुठला इलिमिनेट 72 वरून होत नाही.
इथे हे एक एलिमिनेट माझ्याकडून होऊन गेलं, कारण कसं आहे की त्यांनी गुणोत्तर दिलं 4, 6, 7, म्हणजे पहिलं थोडं कमी, त्याच्यापेक्षा थोडं जास्त, त्याच्यापेक्षा थोडं जास्त. पण इथे जे वर्ष जे दिलेली आहेत ते 20, 30 आणि 22 हे थोडं आपल्याला काय दिलंय, कमी दिलंय दुसऱ्यापेक्षा. सो हे माझ्याकडून एलिमिनेट होऊन गेलं. त्यानंतर पुढचा बघा, जर 7 वर्षापूर्वी जर ह्या जे आपल्याला वर्ष दिलेले आहे त्याच्यातून जर मी 7 वजा केले, याच्यातून 7 वजा केले, याच्यातून 7 वजा केले, तर येणारे जे वय आहे तर पहिल्या वयाला 4ने भाग झाला पाहिजे, दुसऱ्या वयाला 6ने भाग झाला पाहिजे आणि तिसऱ्या वयाला 7ने भाग झाला पाहिजे. जेव्हा पण अशी कंडिशन येते तेव्हा जास्त करून आपण 7 म्हणजे जे प्राईम नंबर्स आहेत ते घेतोय. तर बघा 26 आहे, 26 मधून 7 गेले म्हणजे ते किती भेटतात आपल्याला, 19 भेटतात. तर 19ला 7ने भाग जात नाही, ऑप्शन नंबर 2 इलिमिनेट. 28, 28 मधून जर 7 गेले तर किती राहतात, 21 राहतात. यस, 21ला 7ने भाग जातोय. त्यानंतर पुढचे पण चेक करून घ्या. 25, 25 मधून 7 गेले, 18, 18ला जर 6ने भाग जातो. यस. आणि 19, 19 मधून 7 गेले म्हणजे किती, 12, 12ला सुद्धा आपल्याला 4ने भाग जातोय. सो हे प्रश्नाचं उत्तर असू शकतं जेव्हा की आपली एक्सची संख्या 3 असणार आहे, कॉन्स्टंट 3 असणार आहे. दुसरं पण चेक करून घेऊया, हे पण बरोबर आहे की नाही बघूया. 30, 30 मधून जर 7 गेले तर किती राहतात, 23. 23 इज नॉट डिव्हिजिबल बाय 7. सो हे ऑप्शन जे आहे नसणार आहे. सो ऑप्शन क्रमांक 3 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढील प्रश्न, वार्षिक 6% दराने, किती म्हटलंय, 6% दराने 10 महिन्याच्या, बघा वार्षिक 6, वार्षिक म्हणजेच काय, 12 महिने, 12 महिन्याला 6%. तर एका महिन्याला किती असणार आहे, 12 महिन्याला 6, तर एका महिन्याला असणार आहे अर्धा टक्के, म्हणजे 10 महिन्याला असणार आहे 5%. ओके, हा जो आहे हा व्याजदर असणार आहे. या व्याजदरानुसार त्यांनी काय म्हटले की 5% जे आहे ते किती, त्याच्यावर किती सूट भेटते, तर 26.25 भेटते. तर आपल्याला आधी ते 100% काढून घ्यावं लागेल. मग 100% बघा, मी इथे काय करेन की 5ला कितीने गुणलं तर 100 बनणार आहेत, त्याने इथे मी गुणून घेतोय. तर बघा 5ला जर मी 20ने गुणलं तर हे 100% बनतील. त्यानंतर 26.25ला जर मी 20ने गुणलं तर बघा 20ने डायरेक्ट मी इथे गुणून घेते. ओके, 0 जसा तसा लिहिला. 5 दुने 10शी 0 हातच्या आला 1, 5 दुने 10, 2 दुने 4 ने 1 5, 6 दुने 12शी 2 हातच्या आला 1. ओके, 26 दुने 52. ठीक आहे. ओके, सो 2 डेसिमल पॉईंट आहेत इथे. सो इथे डेसिमल पॉईंट घेतले म्हणजेच मला उत्तर मिळून गेलं 525. ओके, इथे जे उत्तर आहे ते 525 मिळून गेलेलं आहे. आता मी काय केलं, 100% किती आहे, 525. पण इथे जी आहे ही सूट दिलेली आहे म्हणजे डिस्काउंट दिले. त्यांनी सांगितले बिळाची एकूण किंमत किती, म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये हे जे सूट दिलेली आहे ती सुद्धा ॲड करावी लागेल. 26.25 इथे 0.25 म्हणजे हे डायरेक्ट दोन्ही इलिमिनेट होऊन गेले. 525 प्लस 26 म्हणजे किती, 551. सो ऑप्शन क्रमांक 4 हे दिलेल्या प्रश्नाचं इथे डायरेक्ट उत्तर मित्रांनो मिळून गेलेलं आहे. पुढील प्रश्न, एका थैलीत 1 रुपया, 1 रुपयाला मी 1 रुपयाच लिहितोय. ओके, आणि त्याचे किती आहे, 5 याच्यात आहे. 50 पैसे जे आहेत ते 6 आणि 25 पैसे जे आहे ते 8 या प्रमाणात दिलेले आहेत. म्हणजे ते गुणोत्तराचं आहे. गुणोत्तर जेव्हा पण आपण लिहितो तेव्हा एकाच प्रमाणात असणं गरजेचं आहे. एक तर रुपीजमध्ये कन्वर्ट करा किंवा एक तर पैशामध्ये कन्वर्ट करा. मला इथे रुपीजमध्ये कन्वर्ट करणं थोडंसं सोयीस्कर वाटतं म्हणून मी इथे रुपीजमध्ये कन्वर्ट करतो. आता बघा 50 पैसे जे आहेत, 50 पैसे, त्याला जर मला रुपीजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी काय केलं, 50 डिवाइड बाय 100 म्हणजेच 1/2. आणि 25 पैसे जे आहेत, 25 पैसे म्हणजेच काय, 25 डिवाइड बाय 100 म्हणजेच किती येणार आहेत माझे, तर 1/4. तर मी हे सूत्र इथे वापरतोय. बघा लक्षात घ्या. आता 1 रुपयाचे किती आहेत, 5, म्हणून मी केलं 1 गुणिले 5x अधिक 50 पैसे म्हणजेच किती, अर्धा रुपया गुणिले 6x प्लस 25 पैसे म्हणजे 1/4 गुणिले किती आहेत तर 8, म्हणून 8x घेतलं कारण हे गुणोत्तर आहे म्हणून मी x घेतलं. बरोबर किती आहेत, तर एकूण किंमत जी आहे ते 420 रुपये. आता लक्षात घ्या की प्रत्येक, हे पण रुपीजमध्ये, हे पण रुपीज, हे पण रुपीजमध्ये, सर्व एकाच प्रमाणात किंवा एकाच युनिटमध्ये असणं गरजेचं आहे. तर बघा 5x जसं आहे तसं, बे के, बघा इथे मी दुसरा कलर घेतोय, बे के बे, बे त्रिक 6 हे बनलं 3x. ओके, 4 एके 4, 4 दुने 8 म्हणजे हे बनलं 2x बरोबर 420 येत आहेत. 5 3 8 8 2 10, 10x बरोबर 420 भेटले, 0 0 गेले म्हणजेच x बरोबर मला 442 भेटले. ओके, 42.
तर त्यांनी म्हटले 50 पैशाची एकूण नाणी किती आहेत. मग 6 एक्स नाणी एवढी होती 50 पैशाची. मग 6 गुणिले 42 केलं की माझं उत्तर मला मिळून गेलं. 6 दुने 1202 सॉरी 6 दुने 1202 हा चला 6 24 नाही 25 म्हणजेच 252 इतकी नाणी जी आहेत ती 50 पैशाची असणार आहेत. हे माझं इथे उत्तर मला मिळून गेलेलं आहे. पुढील प्रश्न. ओके, तर अशा पद्धतीने MPSC कंबाईन एक्झामिनेशन जे की PSI STI आणि ASO साठी MPSCने कंडक्ट केली होती. यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमितीवरचे 25 क्वेश्चन जे आहेत ते आपण सॉल्व केलेले आहेत. काही डाऊट असेल बिनधास्त विचारा आणि मी सुद्धा शिकतोय, तुम्ही पण शिका, कारण माणूस हा लाईफ टाईम हा लर्नर असतो. सो काही चुकलं असेल बिनधास्त कमेंटमध्ये करा, मला काही राग वगैरे काही येत नाही. त्यानंतर आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि काही जर पाहिजे असेल की बाबा सर मला दुसरी व्हिडिओ पाहिजे, नक्की कमेंट करा, हक्काने मागा. थँक्यू सो मच. लवकरच भेटू.